आज मी तुम्हाला नेट ब्लाऊज डिझाईनवरती गळा कसा टाकायचा ते दावणार आहे. आधी मी कॅनव्हासला पानगळ्याचा आकार दिला आणि त्याच्यावर मेन फॅब्रिक ठेवून अस्तरवालं व्यवस्थित त्याला पिना लावून त्याला आता व्यवस्थित मी स्टिच करून घेणार आहे. साईडनी छान असं व्यवस्थित त्याला एकदम मस्त स्टिच करायचं. जिथं आपण पानगळ्याचा टोक दिला आहे, पानगळ्याचा जिथं टोक येतो तिथे व्यवस्थित टोकदार येईल अशा रीतीने त्याला फोल्ड करायचं आहे आणि मग स्टिच लावायची आहे. आता हे व्यवस्थित अशा प्रकारे मी सगळं करून घेतले. नंतर कट करून व्यवस्थित बघा असा तयार होतो हा गळा. नंतर मी अस्तर म्हणजे त्याचं मी अस्तर जे घेतलं आहे ते चमकणारा घेतला आहे, कारण आपला ब्लाऊज हा मेन फॅब्रिक हे नेटचं आहे. तर मी त्याच्यावर ठेवलं आहे बरोबर मध्यभागी आणि त्याला सगळ्या साईडून पिना लावून घेतलं, कारण ते हलणार नाही म्हणून. नंतर ते अजून व्यवस्थित त्याच्यावर स्टिच करून घेतलं. एकदम बारीक अशी टिप घ्यायची आहे आणि व्यवस्थित जिथं त्याचा पॉईंट आहे तिथं पॉईंटवर सुई त्या कपड्याच्या आतमध्ये गेली पाहिजे आणि दाबू उचलायचा आणि व्यवस्थित अशी टिप मारून घ्यायची त्याला. नंतर मी काय करणार आहे, नंतर कात्रीने त्याला मधला जो भाग आहे तो कट करणार आहे. हे असं मी कट करणार आहे. हे कट केलं, त्या पॉईंटच्या ठिकाणी पण व्यवस्थित कट केलं आणि नंतर मी त्याला छोटे छोटे नॉच देणार आहे. नॉच दिल्याने काय होतं, तो जो आतला कपडा आहे तो व्यवस्थित फोल्ड होतो आणि फिनिशिंग पण आपली चांगली येते. तर बघा असे छोटे छोटे नॉच लावायचे थोड्या थोड्या अंतरावर, व्यवस्थित आतमध्ये दुमडून त्याच्यावरून अजून एकदा एक स्टिच दाब टिप म्हणजे टाकायची. ते दाब टिप बघा मी कशी टाकते, एकदम साईडला आली पाहिजे आणि गळा कसला वेळ असू द्या पण फिनिशिंग व्यवस्थित दिली का मगच तो गळा छान दिसतो. तर आता इथं माझ्या त्या पानगळ्याचा तिथं टोक आहे, तर तिथं बघा मी व्यवस्थित आधी हातानं सुईनं त्याचं टोक बाहेर काढलं आहे त्या पिनानं आणि मग व्यवस्थित तिथं बघा दाब उचलला आहे, सुई आतमध्येच आहे आणि व्यवस्थित असं स्टिच करून घेतलं आहे. व्यवस्थित स्टिच करून घ्यायचं असं. पिन एक ठेवायची आपल्या साईडला सोबत. बघा हा गळा कसा एकदम छान झाला आहे. मी नंतर त्याच्यावर नेटचं जे होतं ऑलरेडी आधीचं, त्याला ऑलरेडी आधीच डिझाईन होती, त्याच्यामुळे मी असा त्याचा गळा करायचा माझ्या डोक्यात विचार आला. मग ते मी व्यवस्थित नेट त्या गळ्यावरून अंथरून घेतला आहे आणि व्यवस्थित आता जिथं आपण ते पानगळ्याचा आकार दिला का त्याच्यावरून टिप मारून घ्यायची. पिना वगैरे जरा येत असतील तर त्या काढायच्या, पण असं घुडी वगैरे काय पडू द्यायची नाही. व्यवस्थित असं स्टिच करायचं म्हणजे ते घातल्यावर पण अगदी सुंदर छान दिसतंय. ठिकठिकाणी जिथं वाटेल आपल्याला तिथं दाब उचलायचा, सुई आतमध्येच राहू द्यायची आणि मगच उचलायचं, नाही तर मग ते बिघडते फिनिशिंग. आता इथं मी मेजरमेंट घेते, मला किती शोल्डर पाहिजे वगैरे असं. तर मला 2.5चा शोल्डर पाहिजे होता, तर मी ते मेजरमेंट घेतलं आहे आणि नंतर मी गोल आकारचा गळा कापून घेतला आहे आणि त्याला अशा तिरके तिरके मी नेटचं ते फॅब्रिक कापून घेतलं आहे. का तर आपल्याला गोट द्यायचं आहे त्याला. सरळ जर कपडा असेल तर गोट व्यवस्थित बसत नाही, त्याच्यामुळं मी काय केलं आहे, तिरके कापले आहे आणि अशी बघा गोल आतला गळा अजून मी गोल केला आहे आणि त्याला मग मी हे गोट देते. गोट पण असं व्यवस्थित द्यायचा जेणेकरून तो कपडा जास्त त्याचा मोठा पण नको आहे आणि छोटा पण नको आहे. व्यवस्थित असा 1.5 इंचाची घेऊ शकता तुम्ही पट्टी आणि मग द्यायचा. कोण 2 पण इंचाची घेतं, तर मी 1.5 इंचाची घेतली आहे. तर बघा असं आले आणि त्याच्यावरून मी परत काय करणार आहे, ती जास्त दिसू नये म्हणून मी लेस लावणार आहे. अशी सेम जे ते डिझाईन आहे ना खालचं, तुम्हाला ते डिझाईन दिसते ना ऑलरेडी ब्लाऊजची, ती सेम तशाच कलरची मी घेतली आहे का तर त्यात मॅच होऊन जाईल म्हणून. तर मी खालचं अजून मी साईडची जी पट्टी आहे त्याला अजून नाही का कंबरपट्टी म्हणतो आपण, मी ती अजून लावलेली नाही. आता मी बघा ह्याच्यात लावलेली दिसेल तुम्हाला. आणि असा आहे आपला फायनल लुक.